नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील प्रमुख धरणे व ते कोणत्या नद्यावरती धरणं आहेत हे आपण बघणार आहोत. तर आजचा व्हिडिओ कोणत्या परीक्षेसाठी महत्त्वाचा आहे? MPSC, RRB, NTPC, ग्रुप डी, SSC तसेच इतर सरळ सेवा परीक्षांसाठी. तर बघूया. जम्मू काश्मीर राज्यामधील महत्त्वाचे डॅम आपण बघूया. तर उरी नावाचा डॅम, तसेच किशनगंगा आणि तुलबुल हे 3 डॅम हे झेलम नदीवर आहेत. कोणते? झेलम नदीवर. त्यानंतर दुलहस्ती, सलाल आणि बागलिहार हे 3 डॅम कोणत्या नदीवर? चिनाब नदीवर. नीट लक्षात ठेवा, दुलहस्ती, सलाल आणि बागलिहार हे चिनाब नदीवर आहेत. त्यानंतर पंजाब राज्यामध्ये एकच महत्त्वाचा डॅम आहे, तो कोणता? रणजीत सागर डॅम. तर तो कोणत्या नदीवर आहे? रावी नदीवर आहे. तर याविषयी एक महत्त्वाचा प्रश्न येतो की थिन डॅम हे असेच कोणत्या डॅमला म्हणतात? तेच रणजीत सागर या डॅमलाच थिन डॅम असे म्हणतात. त्यानंतर हिमाचल प्रदेशमधील महत्त्वाचा डॅम आहे बघा, भाकरा नांगल डॅम. सर्वांना माहिती आहे की तो सतलज नदीवर. कोणत्या? सतलज नदीवर. तर भाकरा नांगल डॅमचा जो जलाशय आहे त्या जलाशयाला काय म्हणतात? गोविंद सागर. काय म्हणतात? गोविंद सागर. त्यानंतर सतलज नदीवरच आणखी एक डॅम आहे. कोणता? नाथपा झाकरी डॅम. कोणता? नाथपा झाकरी डॅम. तसेच पोंग नावाचा डॅम हा रावी नदीवर आहे. कोणत्या? पोंग नावाचा डॅम हा रावी नदीवर आहे. तर या पोंग नावाच्या डॅमचं नाव काय आहे? म्हणजे त्या जलाशयाचं नाव काय? महाराणा प्रताप सागर. त्यानंतर आपल्याला राणा प्रताप सागर नावाचा पण डॅम येणार आहे, पण हा महाराणा प्रताप सागर नावाचा डॅम आहे, पोंग. त्यानंतर उत्तराखंड. तर उत्तराखंडमध्ये टेहरी नावाचा स्पेशल डॅम आहे. कोणता? टेहरी. तर टेहरी डॅम काय आहे? भारतातील सर्वात उंच डॅम आहे. त्याची उंची किती? 260.5 मीटर उंच डॅम आहे तो. कोणता? टेहरी डॅम. तो कोणत्या नदीवर? भागीरथी नदीवर. त्यानंतर धौलीगंगा डॅम, धौलीगंगा नदीवर. तसेच तनकपूर डॅम हा शारदा नदीवर. त्यानंतर उत्तर प्रदेश. तर आता उत्तर प्रदेशमध्ये एक महत्त्वाचा डॅम आहे. कोणता? रिहान डॅम. तर रिहान डॅम हा उत्तर प्रदेशमधील तसेच भारतातील सर्वात मोठं मानवनिर्मित डॅम आहे. ते कोणता? गोविंद वल्लभ सागर. त्याच्या जलाशयाला नाव काय आहे? गोविंद पंत वल्लभ सागर हे त्या रिहान डॅमच्या जलाशयाचं नाव आहे. आणि रिहान डॅम हा रिहान नदीवरच आहे. त्यानंतर बघा, बेटवा जी नदी आहे, ह्या बेटवा नदीवर 3 महत्त्वाचे डॅम आहेत. कोणते? राणी लक्ष्मीबाई, माता टीला आणि राजघाट. बघा, माता टीला हा परीक्षे दृष्टीने खूप महत्त्वाचा आहे. परीक्षेमध्ये विचारलं जातं माता टीला नावाचा डॅम कोणत्या राज्यात आहे? तर तो उत्तर प्रदेश राज्यात आहे. त्यानंतर ओडिशा. तर ओडिशामध्ये हिराकूड नावाचा एक सर्वात महत्त्वाचा डॅम आहे. काय? हिराकूड. तर हिराकूडविषयी स्पेशल माहिती काय? तो भारतातील सर्वात लांब डॅम आहे. किती? सर्वात लांब डॅम. किती? जवळपास 26 किलोमीटर लांब आहे तो. किती? जवळपास 26 किलोमीटर. कोणत्या नदीवर येतो? महानदीवर. महानदी एक खूप महत्त्वाची नदी आहे. त्यानंतर इंद्रावती नावाचा डॅम हा इंद्रावती नदीवरच आहे. त्यानंतर झारखंड. आता झारखंडमधील हे जे तिन्ही डॅम दिसतात तुम्हाला, हे परीक्षे दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत. तर बघा, तिलैया आणि मैथन हे जे 2 डॅम आहेत ते बराकर नदीवर आहेत. कोणत्या? बराकर नदीवर. तिलैया आणि मैथन डॅम. तसेच पंचेत नावाचं हे खूप महत्त्वाचं आहे परीक्षे दृष्टीने. पंचेत नावाचा डॅम हा दामोदर नदीवर आहे. कोणत्या? दामोदर नदीवर. त्यानंतर गुजरात. आता गुजरातमध्ये बघा, चर्चेत असणारा सरदार सरोवर म्हणजे सरदार डॅम हा नर्मदा नदीवर आहे. बरोबर. त्यानंतर उकाई आणि काकरापार हे 2 डॅम. कोणते? उकाई आणि काकरापार हे 2 डॅम तापी नदीवर आहेत. तापी नदी. तसेच दंतेवाडाचा नावाचे धरण हे बनास नदीवर आहे. कोणत्या? बनास नदीवर. त्यानंतर राजस्थान. तर राजस्थानमध्ये बिसलपूर नावाचे जे धरण आहे ते बनास नदीवर. कोणत्या? बनास नदीवर. हे परीक्षे दृष्टीने खूप महत्त्वाचं डॅम आहे बिसलपूर. बघा, मी पहिल्यांदा म्हणलं होतं पोंग डॅमला महाराणा प्रताप सागर असं नाव आहे. तसं राजस्थानमध्ये राणा प्रताप सागर नावाचा वेगळा डॅम आहे. तसेच जवाहर सागर नावाचा सुद्धा एक डॅम आहे. हे दोन्ही डॅम कोणत्या नदीवर? चंबळ नदीवर. त्यानंतर माही बजाज नावाचा डॅम हा माही नदीवर आहे. माही नदी कोणती? की जी कर्कवृत्ताला 2 वेळा छेदते, ती माही नदी. त्यानंतर मध्य प्रदेश. आता मध्य प्रदेशमधील महत्त्वाचे सगळे डॅमचं नाव सागर येतं शेवटला. तर गांधी सागर हा आहे चंबळ नदीवर, इंदिरा सागर आहे नर्मदा नदीवर आणि बाण सागर आहे सोन नदीवर. पुन्हा एकदा बघा, गांधी सागर चंबळ नदीवर, इंदिरा सागर नर्मदा नदीवर, बाण सागर सोन नदीवर. त्यानंतर कर्नाटक. आता कर्नाटकमधील डॅम महत्त्वाचं बघा, अलमट्टी डॅम. तर अलमट्टी डॅमचंच नाव काय? लाल बहादूर शास्त्री डॅम.
तो कोणत्या नदीवर आहे? कृष्णा नदीवर. त्यानंतर कृष्णराज सागर आणि शिवसमुद्रम. कृष्णराज सागर आणि शिवसमुद्रम हे डॅम कावेरी नदीवर आहेत, कर्नाटकमध्ये. कावेरी नदी ही तामिळनाडूमध्ये सुद्धा आहेत आणि तामिळनाडूमध्ये तिच्यावर खूप महत्त्वाचे डॅम्स आहेत. त्यानंतर कालिंदी डॅम कालिंदी नदीवर. तसेच हिडकल नावाचा डॅम ही पण महत्त्वाचा आहे. हिडकल डॅम हा घाटप्रभा नदीवर. त्यानंतर बघा आंध्र प्रदेश. तर आंध्र प्रदेशमध्ये नागार्जुन सागर तसेच श्रीशैल्यम म्हणजेच मल्लिकार्जुन सागर हे दोन, नागार्जुन सागर आणि श्रीशैल्यम डॅम हे कृष्णा नदीवर. कोणते? कृष्णा नदीवर. तसेच पेन्नार डॅम पेन्नार नदीवर. पोलावरम डॅम गोदावरी नदीवर. त्यानंतर केरळ. आता केरळमधील डॅम परीक्षे दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत बघा. इडुक्की डॅम हा आर्क डॅम आहे. म्हणजे कसा आहे हो का, मी दाखवतो. असा डॅम आहे तो, आर्क डॅम आहे इडुक्की डॅम. त्यानंतर मुल्ला पेरियार हे इडुक्की आणि मुल्ला पेरियार हे पेरियार नदीवर डॅम आहेत. तसेच नेयार डॅम नेयार नदीवर आणि बाणसुरा सागर हा काबिनी नदीवर. बरोबर. त्यानंतर तामिळनाडू. आता तामिळनाडूमधील दोन डॅम खूप महत्त्वाचे आहेत. कोणते? मेट्रूर डॅम आणि कल्लानी डॅम हे दोन्ही डॅम कावेरी नदीवर आहेत. पण त्यातील स्पेशल कल्लानी डॅम आहे. जो कल्लानी डॅम भारतातील सर्वात जुना डॅम आहे. कोणता? कल्लानी डॅम. तर तो कुणी बांधला होता? चोला राजवंशांच्या राजांनी कल्लानी नावाचा डॅम बांधला होता. त्यानंतर वैगई डॅम वैगई नदीवर. तसेच भवानी सागर हा डॅम हा स्पेशल आहे भवानी नदीवर. त्यानंतर शेवट तेलंगणा. तेलंगणामध्ये दोन महत्त्वाचे डॅम आहेत, निजाम सागर आणि मणियार. तर निजाम सागर आहे महाराष्ट्रातील मांजरा नदीवर आणि मणियार आहे मणियार नदीवर. धन्यवाद.